गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. घरगुती गणेश दर्शन, आकर्षक आरास आपण पाहायला आलोय. आता मी आहे 11A मध्ये, दुसऱ्या मजल्यावरती. चव्हाण कुटुंब, आणि हे चव्हाण कुटुंब आहे ना, एकत्रित फॅमिली, जवळपास मला वाटतं 16-17 जणांची फॅमिली असावी. आणि हे एकत्रित आपला चव्हाणांचा गौरीनंदन याची आरास सजवतात एकत्रितपणे. आणि जसं सार्वजनिक गणेशोत्सव देखावा असतो ना, तसा आरास उभारतात. रात्रभर दिवस रात्र मेहनत करतात. आणि यंदा त्यांचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. गेल्या वर्षी त्यांनी जुनं कोकणातलं प्राचीन घर असं सादर केलं होतं. मी आलो होतो मागील व्हिडिओत पहा. आणि यावर्षी त्यांनी राजस्थानी झरोका केलेला आहे. असा देखावा आपल्याला आता पाहायचा आहे. तर आपण पाहूया चव्हाणांचा गौरीनंदनाचा राजस्थानी झरोका देखावा. गणपती बाप्पा मोरया. आपण आलोय चव्हाण परिवारांकडे. सौरभ, अरे या गणपती बाप्पा. बाप्पा मोरया. नमस्कार. आणि यंदा त्यांचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. आणि सुवर्ण महोत्सवी वर्षात तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आणि मला वाटतं मी आज वर्किंग म्हणजे कामाच्या वेळ झाला, त्यामुळे तुमचे काही कामकाजासाठी बाहेर गेलेले असतील. हो, सगळे आपापलं म्हणजे मला वर्क फ्रॉम होम असल्यामुळे मी आता थांबलोय. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी थांबले घरी. आणि बाकी सगळे सगळे चव्हाण कुटुंब परिवार तुमचे हो काम सगळे येतील संध्याकाळी लवकर. पप्पासाठी या ना. आमच्या या गणेश उत्सवाला यावर्षी सुवर्ण महोत्सवी वर्ष पूर्ण होत आहे. म्हणजे 1976 सालापासून आमच्या आजी आजोबांच्या अखंड सेवेतून, श्रद्धेतून आत्तापर्यंतचा हा गणेशोत्सव सोहळा आहे, तो ह्या वर्षी 50व्या वर्षात पदार्पण करतोय. आणि जसं आपण दरवर्षी काही ना काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करत असतो त्या बाप्पाच्या सेवेसाठी. आणि तर यावर्षी कोणत्या थीम मध्ये न जाता असं वाटलं की सुवर्ण महोत्सव आहे तर आपण बाप्पाचा राजदरबार बनवावा, महाल बनवावा, पॅलेस बनवावा, असं काहीतरी संकल्पना डोक्यात आली होती. आणि मग ती सगळ्यांना विचारून एका टाइम नंतर थोडंसं म्हणजे बाप्पानेच ती संकल्पना आम्हाला सुचवली की राजस्थानी झरोके आपण जे बघतो उदयपूर, जैसलमेर त्या साईडला जर आपण गेलो तर असे म्हणजे खूप मोठमोठे, खूप म्हणजे सुंदर असे देखावे त्यांचे महालाचे झरोके असतात, त्या खिडक्या असतात. तेच एक त्यांचं अट्रॅक्शन असतं की आपण तिथे जाऊन सेल्फी काढतो, फोटोज काढतो. आणि म्हणजे भारताचं ते वैशिष्ट्य आहे मी तर म्हणेन. आणि ते खूप सुंदर वाटतं आपल्याला डोळ्याला बघायला. खूप समाधान वाटतं ते बघून की आपल्या एन्शियंट काळापासून जे लोकांनी त्याच्यावरती जी कलाकृती केलेली आहे, जी दाखवली आहे, त्याच्यापर्यंत आपण तेवढं मीट करू शकत नाही, तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. पण आपण एक गणेश उत्सवाच्या निमित्ताने त्या पद्धतीची आरास बाप्पासाठी करू अशी इच्छा आम्ही व्यक्त झालो. आणि आमच्या आजाण अल्पकलेतून हे सगळं आपण बघतोय इथे. तर 80% आपण बघतोय की मी हा आपला जो परिसर आहे, जो 10 बाय 12 फुटाचा आपला अबुदयनगर मधले घर आहेत, सर्व घरं सेमच डायमेन्शनची आहेत. आणि आपण ह्याच्यामध्ये 80% MDFचा वापर केलाय, जो लाकडाचा भुसा असतो तो. आणि ह्या MDFच्या डिझाईन्स कास्टिंग करून घेतलेल्या आहेत. आपण या डिझाईन्स रेडी केल्या, स्वतः तयार करून डिझाईन्स एका वेंडरला पकडून आपण ते व्यवस्थित आपल्या मापानुसार, आपल्या खिडक्यांनुसार, आपल्या जागेच्या भिंतीनुसार, आपल्या वॉर्डरोबनुसार आपण ते कस्टमाइज करून त्या पद्धतीने तेवढीच मार्किंग घेऊन आपण त्या कास्टिंग CNC मशीनने कटिंग करून घेतल्यात. आणि मग त्या इथे आणून प्रत्येक वेळेस त्याचं माप घेऊन, ते मेजर घेऊन, त्या मुवमेंटला तिथे लावून, चेक करून, परत काढून, मग त्याच्यावरती फिनिशिंग, पॉलिशिंग, कलरिंग, त्या सगळ्या गोष्टी येतात. आणि मग त्या हळूहळू पुढे हे झरोका खिडकी आपण एक बनवली आहे, त्यात बाप्पा विराजमान झालेले आहेत. आणि वरती आपण बघतोय सिलिंग आहे, तर ते
जास्त वजन होऊ नये म्हणून आपण तिथे फोमचा वापर केलेला आहे. जो गादी असते फोमची, प्लास्टिकची, त्याचा वापर केलेला आहे. हा, म्हणजे ही नक्कीच आव्हानास्पदच गोष्ट आहे. मला असं वाटतं की आम्ही 16 ऑगस्ट पासून काम चालू केलं होतं आणि आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे की मुंबईत प्रचंड पाऊस आला होता 3 ते 4 दिवस. त्या 4 दिवसामध्ये, त्या 3 दिवसामध्ये जिथे आम्ही या डिझाईन CNC कटिंग करायला घेतल्या होत्या तिथे ते आमचे जवळचे मित्रच आहेत. त्यांच्याकडे जी कटिंग करत असताना 3 ते 3.5 दिवस लाईटच नव्हती. तरी त्या व्यक्तीने आम्हाला सहकार्य करून जनरेटर लावून त्या शक्य करून दिल्या. आणि आपण बघितलं की अशा गोडाऊनच्या ठिकाणी ते ठेवण्यात आलं होतं. तर हा MDF आहे, इथे थोडंसं जरी पाणी लागलं तरी ते पूर्णपणे भिजून जातं. तर ते सुद्धा चॅलेंजेस आम्हाला आले. आणि खूप म्हणजे त्या 4-5 दिवसामध्ये कोणतंच काम शक्य नाही झालं. कोणी अवेलेबल नव्हतं काम करायला. आपल्याकडे वाहतूक पण सगळी वाहतुकीची कोंडी झाली होती, त्याच्यामुळे कोणी येत नव्हतं, जात नव्हतं. त्याच्यामुळे जे काय घरात शक्य होईल तेवढं करायला सुरू केली. आणि एक साधारण 4 ते 5 दिवस उरले होते ते असेंबल करताना. मग ते सगळ्यात मोठं आव्हान होतं. पण कुटुंब मोठं आहे. जसं आपण तुम्ही आधीच सांगितलं की चव्हाणांचं कुटुंब मोठं आहे आणि त्या गणपती बाप्पाचे आशीर्वाद, आई वडिलांचे आशीर्वाद, सर्व काकांचे, भाऊ बहीण, माझी बायको, आम्ही सर्वांनी अहोरात्र मेहनत घेऊन छोट्या छोट्या गोष्टी रेडी केल्या. म्हणजे सगळ्यांनी एकत्र त्याच्यासाठी हातभार लावून हे सगळं शक्य करता आलं. त्या गणपती बाप्पाच्या आशीर्वादामुळे आपण आज हे सगळं उभारू शकलो. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. मोरया. चव्हाणांच्या गौरी नंदनाचा, जय असो. चव्हाणांचा गौरी नंदनची आरास पाहिलीत ना, राजस्थानी झरोका बोलतो ना, गणपतीचा आनंदाने स्वागत करायचं, आनंदाने तयारी करायची, तशी आनंदाने तयारी केली होती. तशीच तुम्ही पाहिलं ना की द्वारका केली होती, पाण्यातली द्वारका घरामध्ये. त्यानंतर आपण बघितली गड किल्ले संवर्धनाची घरातच केलेली, त्या मधल्यावरच्या सर्व मुलांनी त्यांना मदत केली होती. असा हा घरगुती गणपती, त्याची आरास सार्वजनिक मंडळ असतं ना तशीच आरास असते, तसंच असतं. आणि आनंदाने उत्साहाने हे सगळे सामील होतात बाप्पा, आपल्या लाडक्या बाप्पासाठी. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा. आणि हा, गणपती बाप्पा मोरया कमेंट नक्की करा. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. मोरया.